नमस्कार. मी निघाले होते आज फिल्म सिटीमध्ये. ट्रेनने मला उशीर होणार होता म्हणून मी ओला केली होती आणि ओलाने जात असताना मला खूप जास्त ट्रॅफिक लागलेलं होतं एक छोट्याशा कारणामुळं की मला एक छोटासा रोल पण तिथे भेटला होता आणि मला ज्वेलरी द्यायची होती. असं मी पोचले सुंदर असं लक्ष्मीच्या पावलांनी स्टार प्रवाहच्या सिरियलच्या या सेटवरती गेल्यावरती लगेचच मेकअप दादांनी माझ्या मेकअपला सुरुवात केली आणि खूप सुंदर मेकअप केला होता. एकदम फास्ट त्यांनी असा मेकअप केला. नंतर तिथे हेअरस्टाईलिस्ट आली आणि तिने एवढ्या फास्ट माझी हेअरस्टाईल केली. कमी वेळात खूप सुंदर मेकअप आणि हेअरस्टाईल झाली होती. आणि हा होता माझा फायनल लूक. ज्वेलरी अर्थातच सुदीक्षा आर्टची मी घातली होती. खूप सुंदर वाटत होती. ह्या होत्या माझ्या रोलमधल्या माझ्या स्क्रीनमधल्या सासूबाई. ही होती आमची कॉस्ट्यूम डिझायनर. तिने मला ही सुंदर साडी घातली होती त्याच्यामुळे सुंदर लूक आला होता. ज्वेलरीमुळे आणखी वेगळा लूक आला आहे. लूक तयार झाल्यानंतर मी जिथं सेट आमचा लागला होता, जिथं सीन होणार होता तिथं मी पोचले. सीन रेडी होता, सेट लागला होता. माझा एक छोटासा तिथं रोल असल्यामुळे मी गेले आणि रोल झाल्यानंतर पुन्हा मी एकदा शूट काढलं. पुन्हा बघत आपण बघतो की हे बंगले असतात पण बंगले नसतात तर हे सेट असतात. खूप सुंदर सेट बनवलेले असतात. नंतर मी ज्वेलरी दिली ईशा केसकरला म्हणजे त्या मालिकेतल्या कलाला. शूट झाल्यानंतर मी निघाले माझ्या परतीच्या प्रवासाला. मुंबईची आणबाण असलेल्या लोकलमधून खूप दिवसानंतर लोकलनी प्रवास केला होता. खूप जास्त गर्दी होती. पुन्हा एकदा मी मोबाईल काढून पुन्हा एकदा छान लूक देऊन एक सुंदर बाईट घेतला आणि बाईट घेतल्यानंतर मी पुन्हा एकदा सुंदर असा लूक देऊन टाटा बाय बाय केलं आणि अशा प्रकारे छान दिवस गेला. थँक्यू. सेट पुन्हा दाखवायचं कारण की आपल्याला वाटतं की हे खूप मोठे मोठे बंगले असतात पण तसं बिलकुल नसतं. फक्त हे सेट असतात क्लाउडचे फर्निचर टाईप हे सगळे बनवलेले असतात आणि हे सगळं शूटिंग तिथं लागलेलं असतं. आपण बघू शकतो सगळे कॅमेरेज वगैरे सगळे रेडी होते. नंतर मी सगळ्या सेलिब्रिटींना तिथं ज्वेलरी दिल्या. ज्या ऑनस्क्रीन माझ्या सासूबाई होत्या तिथं त्यांच्यासोबत फोटो काढले. माझ्या फायनल लुकचे पुन्हा एकदा फोटो काढले.